नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला थापी वडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 वाटी भरून असं दाबून बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ही छोटी वाटी ताक घेतलेलं आहे। हे आंबट ताक आहे, पण जास्त पण असं आंबट नाहीये। ह्या जर वाटीने म्हटलं तर ही अर्धी वाटी आहे, अर्धी वाटी घ्यायचं। बेसन पीठ टाकून घेऊया। तुम्हाला मी ह्या वाटीनंच दाखवते वतून। बघा ही दाबून जरी असं मोकळं जर टाकलं असतं ना तर भरून बेसन पीठ होतं। एवढं ताक घेतलेलं आहे। ताक बघा कसं आहे। आता ह्याला आपण कालवून घेऊया हाताने। बघा अशा पद्धतीने झालेलं आहे। गाठी नाही झाल्या पाहिजे, ते एकसारख्या मोडून घ्यायच्या। जर झाल्याच गाठी आपल्या हाताने तर अशा फोडून घ्यायच्या। नाही तर काय करायचं माहिती आहे का, चाळण घ्यायची आणि चाळणीमध्ये गाळायचं, म्हणजे गाठी वर राहतात ती आणि पीठ खाली येतं। बघा अशा पद्धतीत। आता ह्याच्यामध्ये मी अजून पाणी टाकणार आहे। ह्याच्यात आपण ताक घेतलं होतं ना, ती वाटी भरून बघा मी पाणी घेतलेलं आहे। मिक्स करू, म्हणजे एकूण बघा 1 वाटी पहिलं ताक होतं ह्या वाटीच्या मापानं आणि 1 वाटी अजून पाणी टाकलेलं आहे। ते किती पातळ झाले बघा। अशा पद्धतीत आपल्याला करायचे, म्हणजे चांगलं शिजलं जातं। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। आणि कढई बघा तुम्हाला थोडीशी अशी तेलकट दिसत असेल, ह्याच्यामध्ये मी सुक्कं खोबरं भाजलेलं आहे। तर 1-2 चमचे बघा तेल टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा छोटा अर्धा चमचा मोहरी एकदम बारीक अशी आहे, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, गॅस मीडियम आहे बरं का, हिंग पावडर आणि ह्याच्यामध्ये लसूण, आलं थोडंसं आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। आता हे आपण चांगलं भाजून घेऊया। भाजून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। गॅस मी बारीक केलेला आहे। ह्याच्यामध्ये आता हळद टाकायची, आपली घरची हळद आहे बघा, कसा कलर मस्त आलेला आहे। ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगते की 2 ते 3 वर्षापूर्वी थापी वडी मी पहिली रेसिपी अपलोड केलेली आहे। खूप कमेंट आल्या होत्या की तुम्ही परत दाखवा, कारण ती जी रेसिपी आहे ना ती आम्ही मोबाईलनं काढलेली आहे, त्यामुळे त्याचं थोडंसं ना व्यवस्थित आलेलं नाही आहे। ह्याच्यामध्ये बघा सुक्कं खोबरं टाकायचे। आता हे पण भाजून घ्यायचं चांगलं। सुक्कं खोबरं पण बघा भाजलं गेलेलं आहे। आता ही जे आपण पीठ कालवलं होतं की नाही ते टाकून घ्यायचं। गॅस बारीकच केलेला आहे बरं का, गॅस फास्ट नाही करायचा। आता तुम्ही म्हणाले एवढं पातळ कसं, तर हे आपल्याला शिजवायचं आहे। जर कच्चं राहिलं की नाही तर हे चांगलं लागत नाही, त्यासाठी गॅस आता परत मीडियम करते। ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे। तुम्ही पीठ आपण जेव्हा पीठ कालवतो ना तेव्हा जरी टाकलं मीठ तरी चालेल, त्याच्यावर चांगलं कालवलं जातं। ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, ह्याच्यामध्ये थोडेसे तुम्ही सफेद तीळ सुद्धा भाजलेले टाकू शकता। आता हे मीडियम गॅसवर आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचे। बघा असं चिकटलं जातं आणि हलवत राहायचं एकसारखं, गाठी नाही झाल्या पाहिजेत, कारण जर आपण खाली काटवलं की नाही तर गाठी होत नाही। ते अशा पद्धतीत होतं बघा, हलवत राहायचं बरोबर 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 असं। आता तुम्ही म्हणाल ह्यात कढीपत्ता टाकला, पण कढीपत्त्याची चव ह्याची चव लय मस्त लागते। मी तर ह्याच्यात कांदा वगैरे पण टाकते। ह्याच्या अगोदरची रेसिपीची बघा लिंक मी ह्या रेसिपी खाली देते, तुम्ही ती पण बघा। मस्त झालेलं आहे बघा, अशा पद्धतीत करून घ्यायचं। अशा पद्धतीत बघा गोळा झाला पाहिजे चांगला। आता ह्याला मी काय करणार आहे माहिती आहे का, झाकून ठेवणार आहे बारीक गॅसवर 1 मिनिटभर। 1 ते 2 मिनिट बघा मी झाकून ठेवलं होतं। मस्त असं बघा वापरलेलं, अशा पद्धतीत वापरलं की नाही की चव छान लागते। आता आपण ही थापून घेऊया। ताटाला बघा मी तेल लावून घेतलेलं आहे। तुम्ही आत असं, आता मी कसं पाठीमागच्या बाजूने घेतले, तुम्ही असे ह्या साईडून जरी घेतलं तरी चालेल किंवा पळपुटवर थापलं तरी चालेल। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही थापून घेऊ शकता कशावर पण। आणि आपल्याला बघा ही पातळ थापायचं आहे। तर आता काय करायचं माहिती आहे का, थापताना पाण्याचा हात घ्यायचा आणि गरमच आपल्याला हे असं थापून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने मी थापून घेतलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही आवडीप्रमाणे काही पण जसं तुम्हाला चवीला असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। जर तुम्हाला ह्याच्या अगोदरची जी रेसिपी अपलोड केली त्याच्यामध्ये मी कांदे वगैरे सुद्धा टाकलेले आहेत, ह्याच्यावर मी थोडंसं सुक्कं खोबरं टाकणार आहे, छान लागतं। आणि आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पण टाकू। आत टाकली ना आपण तरी पण आपण अशी वरून थोडीशी टाकायची, पण चवीला मस्त होतात बरं का, एकदम छान। आता हे काय करायचं माहिती आहे का, गरमच बघा लाल भडक झाले, मी थापून घेतलेलं आहे। गरमच थापायचे। आता हे आपण कापून घेऊया। थंड झाल्यावर जरी कापलं तरी चालते आणि तुम्ही गरम जरी कापलं तरी चालते। आता ही पीठ मी जास्त घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर मी तुम्हाला थोडंसंच करून दाखवलं, त्याचं कारण पण सांगते। ह्याच्यानंतरची पूर्ण रेसिपी बघा, मी तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून एक वेगळं असं करून दाखवणार आहे, तुम्हाला खूप आवडेल। आणि थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने मी करायचा प्रयत्न करते, तुम्ही पण करा। आवडलं तर लाईक करत जावा आणि मला कमेंटमध्ये सांगत जा हा हे पण छान आहे म्हणून। तर बघा हे कापून घेतलेलं आहे। आता हे बघा गरम आहे तवरच ह्याच्या वड्या किती मस्त पडल्यात बघा। आता हे साईडचं आहे, हे बघा मस्त बघा पडले ते। तर अशा होत्यात बघा, थंड झाल्या अजून बघा ह्याच्यातून वाफ निघते, म्हणजे अजून गरम आहे। तर आपण ही साईडला ठेवून देऊया। मी दुसरी एक ह्याच्यातच रेसिपी दाखवते। त्याच पिठामध्ये मी एक तुम्हाला अजून एक रेसिपी बनवून दाखवते। त्या रेसिपीचं तुम्ही स्वतः नाव सांगा
आणि रेसिपी कशी वाटली ते सांगा. तर हे खोबरं बघा अर्धी वाटी आहे, अर्धी वाटीला थोडंसं कमीच आहे कारण बाकीचं पण मी केलेलं. भाजून घेतले बघा, असा कलर असतो भाजून घ्यायचं. 2 चमचे तीळ घेतलेले आहेत सफेद, ते भाजून घेतलेले आहेत. भाजून घ्यायचे, जास्त असे लाल करू नका, कडवट लागतात. गरम मसाला पावडर आहे, मिरची पावडर आहे. हे तुम्ही बघा या मिरची पावडरच्या जागी कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल, कारण जर मी वापरला तर विचारतात की आमच्याकडे नाही तर काय करू. त्यासाठी बघा मिरची वापरलेली. आता ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, 1 गड्डी लसूण आहे, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आहे आणि अर्धा चमचा जिरे ही कुटून घेतलेला आहे मी. ही जिरे धने पावडर 1 चमचा घेतले, हिंग घेतलेले, थोडीशी हळद घेतली आणि कोथिंबीर घेतलेली. पाणी नाहीये बघा, असं मोकळी आता हे सगळं पहिले एकत्र करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा चवीनुसार मीठ टाकायचं. आपण पिठात बी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे चव बघून मीठ टाका. पण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ असलं की एकदम मस्त अशी चव येते. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे शेंगदाणे भाजून सुद्धा खरपूस भाजायचे, कुटून जरी टाकले तरी चालतील. आता हे मी साईडला घेते. राहिलेलं पीठ घेतलेलं आहे आणि एकदम गरम पीठ आहे बघा, तर हात वल्ला करून घेतलेला आहे. तर त्याला असं थापून घेऊया आपण, गोल करायचं. अशा पद्धतीने बघा थापून घेतलेलं आहे. आणि ही कापड जे आहे ना, कॉटनचं मलमली कापड आहे बघा. अशा त्याच्यावर आता हे आपण जे घेतलं होतं ना सारण, ते टाकून घ्यायचं. असं ताक आपण टाकले ना, त्याच्यामुळे बघा चव 1 नंबर लागते. पूर्ण साईडनं असं पसरून घ्यायचं. टाकून घेतलेलं आहे बघा ना, असं हातानं ना थोडंसं असं थापटायचं अशा पद्धतीनं. आणि ह्याला काय आता आपण माहिती आहे का, जसं काल मी तुम्हाला रेसिपी दाखवली बघा वडीची, त्याप्रमाणे ही आपल्याला गुंडळत जायची. हो का, ही फक्त कपडा पुढे घ्यायचा, असं केल्यानंतर वडून घ्यायचा बघा. हो का, कॉटनचा घेतला का नाही की होतं मस्त एकदम अशा पद्धतीनं बघा. हे बघा, हात उचलायचाच नाही बिलकुल. आणि गरमच, जर तुमचं पीठ जर थंड झालं का नाही तर मग ते बनणार नाही. गरम गरमच करायचं बघा हे अशा पद्धतीनं. आता हे आपण का नाही असंच ठेवायचं थोड्या वेळ बघा. असं दाबून घ्यायचं आपण, असं साईडनं वगैरे असं दाबून घ्या तुम्ही चांगलं व्यवस्थित, कारण पीठ गरम आहे बघा. किती लाल हात झालेला आहे, थंड नाही. आणि ही कपडा आपला वडून घ्यायचा पुढं, जो आपण कपडा घेतला होता ना तो वडून घ्यायचा करतच असा पुढं. आता ही थोड्या वेळ आपण असंच ठेवूया, 2 मिनटं फक्त बघा ठेवलं होतं. तर आता आपण काढून घेऊया कपडा बघा. बघा किती मस्त झालेले आहे. अशा पद्धतीचे छान होते आणि चवीला छान लागते बघा. ह्याच्या अगोदर बघा मी मासवडीसुद्धा दाखवलेली आहे, मासवडीचा रस्सा दाखवलेला आहे बघा, किती मस्त झालेले असे. आता आपण ह्याला कापूया. तर मी सुरीला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही गोल पण कापू शकता, थोडंसं तिरकं पण कापू शकता. तर मी तुम्हाला गोल दाखवते कापून बघा. आतमध्ये बघा मस्त अशा वड्या निघते ते. आता अशा कापून घेते मी बघा, किती मस्त अशी झालेली आहे का. अशा पद्धतीनं पण तुम्ही करू शकता. आणि मी जशी तुम्हाला दाखवली ना थापी वडी, तशी पण करू शकता. तुम्हाला दोन्हीतली कोणती आवडली हे सांगा मला. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.